छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगरमध्ये घडलेल्या हत्याकांडानं संपूर्ण राज्य हादरवून निघाले। एका प्रेयसीनं आपल्या प्रियकराच्या पत्नीला भर दिवसा तिच्याच घरात घुसून चाकूने सपासप वार करून संपवलं, तेही तिच्या सासूच्या पुढे। सोसायटीतील शेजारी सुद्धा हा सगळा भयंकर प्रकार बघत होते। पोलीसही तिथे वेळेत पोहोचले। त्यांनी प्रेयसीला रंगेहात पकडलं। पण आता हे प्रकरण एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, तर यात 2009 सालापासून असलेले अनैतिक संबंध, 36 लाखांची वसुली, ब्लॅकमेलिंग, धमकी आणि सूड भावना या सगळ्याच गोष्टी आहेत। एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे महेंद्र सोनपेटकर आणि शैला सोनार हे एका कंपनीमध्ये कामाला होते। 2009 सालापासून त्यांची ओळख होती। महेंद्र सोनपेटकर तिथे मॅनेजर म्हणून काम करत होते आणि शैला सोबतची त्यांची ओळख हळूहळू प्रेमात आणि अनैतिक संबंधांमध्ये बदलली। महेंद्र सोनपेटकरचं साधनासोबत लग्न झालं होतं। ते दोघे सुद्धा बजाजनगरमधील साई श्रद्धा पार्कमध्ये राहायचे, तर आरोपी असणारी शैला सुद्धा त्याच पार्कमध्ये राहायची। पण हळूहळू महेंद्र सोबतच्या असलेल्या प्रेमसंबंधातून शैला त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करायला लागली। महेंद्र सुद्धा बदनामीच्या भीतीनं तिला पैसे देत गेला, पण तिची पैशांची हाव काही केल्या कमी होत नव्हती। शैलानं महेंद्रकडून हळूहळू करून 36 लाख रुपये उकळले होते आणि ती अजून पैसे मागत होती। जेव्हा महेंद्रनं तिला नकार द्यायला सुरुवात केली, तेव्हा मात्र शैलानं महेंद्रवरती लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करत वाळुंज MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल केला होता। हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे। पण 2024च्या मे महिन्यामध्ये शैला आणि महेंद्रमध्ये पैशांवरूनच वाद झाला। कडाक्याचं भांडण हे त्यांचं कंपनीमध्येच झालं। इतका वाद पेटला की दोघांमध्ये झटापट झाली आणि महेंद्रनं शैलाला धक्का दिला, तेव्हा तिचा हात मशीनमध्ये अडकला आणि तिची बोटं तुटली। याही प्रकरणी शैलानं महेंद्रवरती गुन्हा दाखल केला। पण या प्रकरणानंतर शैला मात्र संतापली आणि तिनं हट्ट पकडला महेंद्रसोबत राहायचा। ती महेंद्रच्या घरामध्ये गेली। महिनाभरापूर्वीच तिनं महेंद्रच्या घरात घुसून मलाही तुझ्यासोबत राहायचंय, घरात नांदायचंय असा अट्टहास धरला होता। त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून तिला घरातून बाहेर काढलं। पण त्यानंतरही शैला साधनाला मारहाण करायची, धमक्या द्यायची। त्यांच्यात अनेकदा वादही झाले होते। साधनानं बऱ्याचदा तंबी देत माझ्या नवऱ्याचा नाद सोड असं म्हणत खडसावलंही होतं। पण शैला महेंद्रचा नाद सोडायला ना तयार होती, ना साधनाचा पिच्छा सोडत होती। अशात 2 दिवसांपूर्वी शैला मारहाण करते, धमकी देते, ती काहीतरी माझं बरं वाईट करण या भीतीनं साधनानं आपल्या सासूला घरी बोलावून घेतलं होतं। पण शेवटी व्हायचं तेच झालं। सगळ्या गोष्टींचा राग डोक्यात ठेवून शैलानं साधनाचं घर गाठलं आणि घरामध्ये घुसून तिच्या सासूच्या समोरच चाकूनं सपासप वार केले। यावेळी शैलाकडे पिस्तूलही होतं। शैलानं साधनाच्या शरीरावरती, मानेवरती चाकूनं अत्यंत क्रूरपणे वार केले। यात साधनाचा जागीच मृत्यू झाला। साधनाची सासू मृतदेहाच्या शेजारी असलेल्या सोफ्यावरती बसून रडत होती। हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्येही कैद झालाय। हा सगळा प्रकार शेजारचे तर पाहतच होते। महेंद्रच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी गेला। त्यानंतर महेंद्रनं पोलिसांना बोलवल्यानंतर पोलिसही दरवाजा तोडून आतमध्ये घरात घुसले। रक्ताच्या थारोळ्यामध्ये साधना तिथेच पडलेली होती। संपूर्ण घराच्या हॉलमध्ये रक्त सांडलेलं होतं। शैला म्हणजे जिनं वार केले होते तीही तिथेच होती। तिच्या हातामध्ये चाकू देखील होता। पोलिसांनी शिताफीनं झडप घालून तिला ताब्यामध्ये घेतलं। या झटापटी दरम्यान आरोपी महिला किरकोळ जखमीही झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। आता या प्रकरणामध्ये तपास सुरू आहे। पण एका साधारण महिलेकडे विदेशी बनावटीचं पिस्तूल आलं कुठून, या सगळ्याच गोष्टीचा आता तपास सुरू आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन काय गोष्टी समोर येत आहेत हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।